आज बनवूया आषाढ स्पेशल भोपळ्याचे घारे बनवण्यासाठी 1 वाटी गूळ चिरून घेतला. चिरत असताना मांजराचं पिल्लूचं नाव द्वारका आहे, ती सुद्धा कामामध्ये मदत करत होती. भोपळा कुकरमध्ये उकडून घेतला, त्याची सालं काढून घेतली. गूळ आणि इलायची बडीशेपची पावडर त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ तिन्ही पीठ मिक्स करून पीठ चांगलं मळून घेतलं. थोडंसं तेल लावून पीठ परत एकदा मळून घेतलं आणि झाकण ठेवलं. झाकण लगेच 2 मिनिटांनी लगेच काढायचं आणि हवं त्या आकारामध्ये तुम्हाला जसा आकार हवा आहे तसं पुऱ्या लाटून घ्यायच्या. वाटीच्या साहाय्याने किंवा बेलण्याच्या साहाय्याने किंवा हातावरती थापून पुऱ्या सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या, लाटून घ्यायच्या आणि कढईमध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. जाड ठेवायचे असतील तर जाड ठेवा, पातळ ठेवायचे असतील तर पातळ ठेवा. भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार.